ख्रिस्ताच्या प्रेमळ नावामध्ये आपल्या सर्वांना परत एक वार प्रीतीचा सलाम. आज आपण या तिमाहीच्या दुसऱ्या शबाच्या धड्यापर्यंत आलेले आहोत आणि आजच्या धड्याचं शीर्षक आहे देव माहित असणे. आणि या धड्याचा अभ्यास करण्याकरिता आपल्यामध्ये पास्टर सुजय माने आहेत आणि पास्टर सागर मोहिते आहेत. सलाम. अभ्यास सुरू करण्या अगोदर आपण प्रार्थना करू. आपल्यामध्ये पास्टर सागर मोहिते सुरुवातीची प्रार्थना करतो. प्रार्थना करूया. स्वर्गातील प्रेम देवा, तुला धन्यवाद देतो पुन्हा एक बार या आठवड्यामध्ये आम्ही शाबाच्या धड्याच्या माध्यमातून तुझा शोध घेत आहोत आणि तुझ्या जवळ आलेला असता आमचा स्वीकार कर आणि जे आम्ही विचार विनिमय करणार आहोत तुझ्या वचनामधून परमेश्वरा ते आम्हाला समजण्यासाठी सहाय्य कर आणि त्याद्वारे तो आमच्या संगती हो. तिथून पुढची वेळ आणि मग सर्वांचा ताबा तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवून ही विनंती ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून आहे. आमेन. आमेन. धन्यवाद पास्टर. आजच्या धड्याकरिता जे सुवर्ण वचन आपल्याला देण्यात आलेलं आहे ते योहान्याचा 17वा अध्याय आणि 3रं वचन आहे. हे वचन असं म्हणतं, सार्वकालिक जीवन हेच आहे की त्यांनी जो तू एकच सत्य देव त्या तुला व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे. आता या वचनाद्वारे आजच्या धड्याकरिता आपल्याला एक समज येत आहे, मार्गदर्शन येत आहे. ते अशा रीतीनं की या सर्व लोकांनी परमेश्वराला देखील ओळखावं आणि त्या परमेश्वराने ज्याला पाठवलेलं आहे म्हणजे येशू ख्रिस्ताला त्याला देखील ओळखावं. आता ओळखावं म्हणजे फक्त नाव माहीत करून घ्यायचं नाहीये. ओळखणं म्हणजे वैयक्तिक रीतीनं आपण खरोखर त्याची ओळख करणं, पूर्ण रीतीनं त्याची माहिती करून घेणं. आणि ही माहिती फक्त फायद्यासाठी नसेल तर त्याचा जो शील, त्याचा जो स्वभाव, तो सर्व गुणधर्म आपण व्यवस्थितरित्या जाणून घ्यावा. आणि नक्कीच याच्याद्वारे आजच्या धड्याद्वारे आपल्याला समजणार आहे की आपण देखील त्याच्यावर प्रीती करायला लागू. आजच्या धड्यामध्ये आपण हे समजत आहोत की ज्यावेळेस आपण देवाच्या शीलाची स्पष्ट समज करून घेतो, त्याला आपण जाणून घेतो, तर त्यावेळेस आपला त्याच्यासोबत असलेल्या घट्ट संबंधाचा पाया अधिक मजबूत होत जातो. आणि आजच्या तिमाहीमध्ये आपल्याला हेच करायचं आहे. आपण देवाला ओळखून घेत आहोत, त्याला समजून घेत आहोत आणि त्याला जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आपले परमेश्वराशी असलेले जे नातं आणि संबंध आहे ते अधिक घट्ट करत आहोत. आणि म्हणून याच्यासाठी हे माहीत असणं गरजेचं आहे की आपण परमेश्वराला किती जवळून ओळखत आहोत. आता आजच्या भागामध्ये आपण पाहतो की जगामध्ये अनेक साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टींमुळे किंवा गैरसमजामुळं परमेश्वराबद्दल अनेक सारा त्याच्या समजाबद्दल, त्याच्या शीलाबद्दल गैरसमज अनेक लोकांच्या मनामध्ये आहे, अंधकार त्यांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून त्यांची इच्छाच होत नाही की आपण देवाला जाणून घ्यावं. आपल्या सर्वांसाठी हा प्रश्न असेल की आपण किती वेळेस हा विचार केला असेल की मला परमेश्वराला जाणून घ्यायचं आहे. आताचं युग जर एक प्रॅक्टिकल गोष्ट आपण पाहिली की प्रत्येक महिन्याला वेगवेगळे नवीन मोबाईल लॉन्च होत जातात आणि आपण सर्वजण खूपच त्याच्याबद्दल कुतूहलानं प्रयत्न करतो. आजकालची जी तरुण पिढी आहे की नवीन कोणता मोबाईल आला असेल किंवा नवीन गाडी आली असेल, कितीतरी वेळेमध्ये आपल्या मनामध्ये हा कुतूहल असतो की याच्याबद्दल आपण अधिक माहिती घ्यावी, अधिक जाणून घ्यावं. आता त्याच्यातून आपल्याला इतकासा फायदा नाहीये जो आपल्याला सार्वकालिकतेसाठी असेल. जो फायदा थोडकासा आहे तेवढ्या पुरतं ते ठीक आहे, पण जो परमेश्वर सार्वकालिक आहे, आपल्याला जीवन देतो, आपलं जीवन बदलतो आणि आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद घेऊन येतो, त्याला जाणण्याचा आपण कितपत प्रयत्न करत आहोत. आजच्या धड्यामध्ये अत्यंत महत्वाचं आहे की जो संदेश आपल्याला या जगामध्ये गाजवायचा आहे तो संदेश म्हणजे त्याच्या प्रभावामध्ये प्रकाशित होऊन त्याच्या सामर्थ्यामध्ये जो तारणारा आहे त्याला देखील जाणणं. आपण बघत आहोत की जगाच्या अंधकारामध्ये त्याच्या गौरवाचा प्रकाश आपल्या प्रत्येकांना पाडायचा आहे आणि त्याचं चांगुलपण, त्याची दया, त्याचं सत्य यांचा प्रकाश जो आपल्याला पाडायचा आहे. दयेचा शेवटला संदेश जगाला द्यायचा आहे. परमेश्वर आपल्यावर किती दया करतो हे आपल्या जीवनातून आपल्याला दाखवायचं आहे. आणि म्हणून ही जी त्याची प्रीती आहे ती आपल्याला जगासमोर घेऊन जाता आली पाहिजे आणि ती फक्त त्याच्या शीलाद्वारे प्रगट होऊ शकते. आणि आज आपण पाहत आहोत रविवारचा मुद्दा आपल्या सर्वांना सांगत आहे की देवाचे स्पष्ट चित्र.
एक एक भाग याच्यामध्ये आपल्याला सांगितलाय तो अशा रीतीनं की परमेश्वर आपल्या जीवनामध्ये अगदी स्पष्ट झाला पाहिजे. आता हे खूप गरजेचं आहे, कारण दृश्य गोष्टी तर स्पष्ट करू शकतो, परंतु जो परमेश्वर अदृश्य आहे कसं स्पष्ट करणार? जोपर्यंत आपल्या मनामध्ये त्याची स्पष्टता नाही, आपल्या विश्वासामध्ये त्याची स्पष्टता नाही, हा भेद आपण जुळवून आणू शकत नाही. तर हाच भाग आपल्या सर्वांना समजून घ्यायचा आहे की आपल्याला या सर्व गोष्टी, जो भेद आहे तो दूर करायचा आहे. परमेश्वर हा सर्व शक्तिमान आहे, परमेश्वर सर्वज्ञ आहे, परमेश्वर जो दया करणारा आहे, जो न्यायी आहे, जो प्रीतीचा परमेश्वर आहे, त्याची कृपा, त्याची क्षमाशीलता, त्याची दया जी आपल्या सर्वांना आपल्या प्रत्येक गोष्टींमध्ये सार्वकालिकतेसाठी त्याच्या स्वभावापर्यंत घेऊन जात आहे. आपल्याला जाणवून देत आहे की परमेश्वर हा असा आहे. मनुष्याबद्दल तर आपण सांगू शकतो की हो, हा व्यक्ती खूप दया करणार आहे, कारण आपण त्याला बघितले. देवाबद्दल देखील आपण तशाच रीतीने जाणून घेतलं पाहिजे की आपल्याला सर्व गोष्टीमध्ये त्याचं न्यायत्व दिसावं, त्याची क्षमाशीलता दिसावी, त्याची प्रीती, त्याची दया आणि त्याचं सर्व ज्ञान, या गोष्टी देखील आपल्याला दिसल्या पाहिजे. एक छोटासा भाग त्याच्यामध्ये आहे महत्वाचा, की छोटीशी गोष्ट आहे, जर आपण आपलं लक्ष त्याच्याकडे लावलं की परमेश्वर हे सर्व करत आहे, तर आपल्याला समजून येईल की हो, परमेश्वर माझ्या जीवनात कार्य करत आहे. छोटासा विचार आहे, परंतु जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. आपण आजच्या धड्यामध्ये हे देखील पाहत आहोत की देवाचं इतकं सर्व चांगुलपण सैतान झाकतो, जे आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देखील सुरुवातीलाच हवे समवेत सैतानाने केलेला आहे. तो त्याला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत होता, तो त्याला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत होता. सैतान परमेश्वराला बळजबरी करतो किंवा आज्ञा लादतो, असा हा परमेश्वर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत होता. परंतु एलेन जी व्हाईट त्यांच्या पुस्तकामध्ये खूप सुंदर रीतीने आपल्याला सांगत आहेत, मार्गदर्शन करत आहेत की हे जे सर्व महान संघर्ष सुरू झाल्यापासून सैतानाचा हेतू हाच आहे की देवाच्या शिलास गैरप्रकारे सादर करावे आणि त्याच्या नियमशास्त्राविरुद्ध बंडखोरीस उत्तेजन द्यावे. आणि आपलं मन अनेक वेळेस उतावळं होतं की आपण त्याची आज्ञा पाळू नये. अनेक वेळेस आपलं मन शंका निर्माण करतं की परमेश्वर आहे का? ह्याच गोष्टी सैतान करत आहे आणि आपण अनेक जण याच्यामध्ये फसलेले आहोत, आणि हा महान संघर्षाचा एक महत्वाचा भाग आहे. आज आपली जबाबदारी आहे, जर आपल्याला परमेश्वर माहित नसेल तर आपण सादर करू शकत नाही, आणि माहित करून घेण्यासाठी देवाचं चित्र स्पष्ट झालं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. आपण हा प्रयत्न नक्कीच करूया. इथून पुढचा भाग पास्टर सुजय माने आपल्यासाठी घेतील. पवित्र देव माहिती असणं हे फार गरजेचं आहे. पास्टर जसं म्हणाले की हा एक पवित्र देवाचा गुण विशेष आहे की त्याचा स्वभाव आहे की त्याच्याद्वारे आपण एखाद्या व्यक्तीला ओळखू शकतो. आणि म्हणून देव आम्हाला त्याच्या आदर्शाचा किंवा त्याच्या गुण वैशिष्ट्याचा एक नमुना आमच्यासमोर सादर करताय, जेणेकरून देव जो पवित्र आहे त्याची पवित्रता आमच्या समोर सिद्ध झाली पाहिजे. कारण की देव तो पवित्र आहे, म्हणून त्याची प्रजा देखील पवित्र असावी, अशी देवाची योजना आमच्यासाठी आहे. म्हणून लेवियाचा 20वा अध्याय आणि 20व जर वचन वाचलं तर तुम्ही माझे असावे म्हणून मी तुम्हास इतर राष्ट्रापासून वेगळे केले आहे, तुम्ही माझ्याकरता पवित्र व्हावे, ही देवाची योजना आहे. आणि देव ज्यावेळेस पवित्र होण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करतो, त्यावेळेला एक गोष्ट आमच्या लक्षामध्ये येते की जो पवित्र आहे तोच आम्हाला पवित्र करण्यासाठी भाग पाडतो. कारण की ज्याच्याकडं आहेत चांगल्या गोष्टी त्याच्याकडून आपण काहीतरी गोष्टी घेऊ शकतो. आणि म्हणून ज्या ठिकाणी पवित्र देव राहतो त्या ठिकाणी देखील आज आपल्याला पाहायला मिळतं की बायबलमध्ये असे अनेक लोक आहेत की त्यांनी पवित्र देवाला जाणलं किंवा त्याच्या गोष्टीमध्ये जीवन जगले, परंतु त्याच्या समोर त्यांना टिकाव धरता आला नाही. मग एशिया असेल, यस्केल असेल, दानिएल असेल, योहान असेल, आणि त्यांना आपलं जे मुख आहे पवित्र देवाचं, पवित्रतेचं तेज हे त्यांना पाहता आलं नाही. कारण की कुठंतरी त्यांच्यामध्ये त्या कमतरता असल्यामुळं पवित्र हे देवाला त्यांना पाहता आलं नाही. ते अपवित्र मध्ये ते मोडले गेले. म्हणून देवासमोर उभे राहण्यास त्यांची पात्रता नव्हती. आज कदाचित आमची देखील नाहीये, पण देवाकडं जात असताना
एलेन जी व्हाईट देखील त्यांच्या लिखाणामध्ये म्हणतात की गौरव असो, गौरव असो आणि गौरव असो हे सातत्यानं त्या म्हणत होत्या. त्याच प्रकारे प्रकटीकरण याचा 4 अध्याय आणि 8 वचनामध्ये देखील सांगतं की पवित्र पवित्र जो होता, जो आहे, जो येतो, प्रभू देव सर्व सत्ताधारी आहे. हे सातत्यानं रात्र आणि दिवस ते सातत्यानं ते देवाबद्दल पवित्र पवित्र हे शब्द उच्चारतात. म्हणजे तो आहे, त्याच्यामध्ये त्या सर्व गुण आहेत. म्हणून सर्व लोक, सर्व देवदूत देखील रात्रंदिवस पवित्र देवाची जय घोषणा करतात. म्हणून म्हणताय त्याच्यामध्ये स्वार्थीपणा नाही आहे, त्याच्यामध्ये मीपणा नाही आहे. त्याचं जे प्रेम आहे, त्याचं जी शुद्धता आहे, ते आम्हाला स्पष्ट आमच्या जीवनामध्ये त्याच्या वचनाच्या द्वारे आणि त्याच्या गुण वैशिष्ट्याच्या द्वारे पवित्र देव आम्हाला दाखवून देत आहे. आणि म्हणून पवित्र देवासमोर पहिले शमूएलाचा 2 अध्याय 2 वचन सांगते की परमेश्वर सारखा कोणी पवित्र नाही आणि तुझ्याशिवाय कोणी पवित्र देखील नाही. देव आम्हाला ही सेवकाच्या द्वारे आम्हाला पटवून सांगतो की पवित्र काय आहे हे फक्त देवच आहे, त्याच्यासारखा कोणी होणं देखील नाहीये. आणि म्हणून पवित्र देवासारखं गुण वैशिष्ट्य असणाऱ्या देवामध्ये जे वैशिष्ट्य आहे ते माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून देव आम्हाला सांगतो की देवामध्ये फक्त पवित्रपणाच नाही, तर देवामध्ये प्रीती देखील आहे. ही प्रीती इतकी महत्वाची आहे की त्या प्रीतीच्या द्वारे आज देवानं आम्हा प्रत्येक मनुष्याला स्थिरावरती आणून ठेवलेला आहे. एक स्थिरता आमच्यामध्ये पवित्र देवानं निर्माण केलेली आहे. आज पवित्र देव आम्हाला सांगतो की जो देवावरती प्रेम करतो तो देवाला ओळखतो, पण जो पवित्र देवावरती प्रेम करत नाही तो देवाला ओळखत नाही. म्हणजे हे देखील आम्हाला माहित असणं फार गरजेचं आहे की प्रेम किती करणं हे फार गरजेचं आहे. आज दैवीपणानं प्रभू येशू ख्रिस्तानं आज आमच्यावरती प्रेम केलेलं आहे. पवित्र देवानं ती सहभागिता आमच्या संगती जोडलेली आहे की आमच्यावरती प्रेम करावं. आणि म्हणून त्यानं आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला, यासाठी की आम्ही त्याच्यावरती पुन्हा प्रेम करावं. जी प्रेमपणाची वृत्ती सैतानानं आमच्यापासून काढून घेतली ती पुन्हा आमच्यामध्ये उत्पन्न व्हावी आणि देवाला आम्ही पुन्हा ओळखावं. आणि म्हणून देव जो प्रीती आहे, देव जो पवित्र आहे, देवाचं जे शील प्रेमळ आहे ते आमच्या जीवनामध्ये असणं देखील फार गरजेचं आहे. आणि म्हणून देव हा आमच्यावरती प्रेम करत असताना निस्वार्थी प्रेम करतो. तो कोणत्या गोष्टीने आम्हाला त्याचा हवास आहे म्हणून देव आमच्यावरती प्रेम करत नाही, तर त्याचं सर्व जे प्रेम आहे ते खोलवर आहे आणि ते कधी न संपणार असं प्रेम आहे. आणि जे प्रेम देव आमच्यावरती करतो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाईट पण नाही, तर ते मनुष्याला जिवंत ठेवण्यासाठी ते प्रेम आमच्यासाठी आहे. आणि म्हणून पवित्र देवाचं वचन सांगतं पहिले योहानाचा 4 अध्याय 16 वचन, जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो. म्हणजे प्रेम करणं किती महत्वाचं आहे, म्हणजे हे माहीत असणं फार गरजेचं आहे. जी देवाची वृत्ती आहे, ज्यामध्ये प्रेम आहे, तो देवामध्ये पूर्णपणे विसावला जातो, राहतो देखील, आणि व देव त्याच्यामध्ये देखील राहतो. किती महत्वाचं आहे. देव आमच्यामध्ये येण्यासाठी प्रेम हे एकमेकावरती करणं हे फार गरजेचं आहे. त्याच प्रकारे सांगत आहे की देव प्रीती आहे आणि त्याने आम्हास आपल्या प्रतिरूपामध्ये उत्पन्न केलेला आहे. मोठा सगळ्यात अनुभव आहे हा. देवाचं प्रतिरूप जे प्रेमाचं आम्हाला पाहायला मिळतं की आम्हाला कदाचित वेगळ्या स्वरूपाचं बनवलं असतं, वेगळ्या प्रतिमेचं बनवलं असतं, परंतु देवानं त्याच्या स्वरूपाचं आज आम्हाला बनवलेलं आहे. हे सगळ्यात मोठं प्रेम आमच्यावरती पाहायला मिळतं. म्हणजे कोणताही दुजाभाव पवित्र देवामध्ये नाहीये. तो कधीही मनुष्याला वेगळेपणानं जीवन जगण्यासाठी भाग पडत नाही, तर त्याच्या बरोबरीनं त्याच्याकडे जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये जे पवित्र आहे, प्रेम आहे, शुद्धपणा आहे, तो मनुष्याला देण्याचा देखील प्रयत्न करत आहे. आणि म्हणून पवित्र देव आमच्यावरती जी प्रेम करत आहे त्या प्रेमामध्ये सर्वात मोठा भाव आहे आणि तो भाव आम्ही ओळखला पाहिजे. ते माहीत करून घेणं हे फार गरजेचं आहे. ह्या संपूर्ण पृथ्वीला देवानं त्याच्या पुत्राच्या द्वारे, हे देणगीच्या द्वारे एक मोठा भाव दिलेला आहे, तो आम्ही ओळखता आला पाहिजे. कारण की योहान 3:16 आपल्याला माहितच आहे की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिलेला आहे. आज हे विसरता कामा नये, हे माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून जो पाप्यासाठी मरण पावला तो त्याची देखील आम्हाला आठवण असली पाहिजे. जो पवित्र आहे, जो शुद्ध आहे, तो प्रेम करतो म्हणून आमच्यासाठी मरण पावतो, याची देखील आम्हाला माहिती असावी. म्हणून देव आमच्या जीवनाद्वारे जो यावे आहे, जो अदोनाय आहे, त्या सर्वांचा प्रभू जो युगानुयुग राज्य करतो त्याची आपण आठवण केली पाहिजे. कारण की जर देव पवित्र आहे, त्याचे गुण वैशिष्ट्य आमच्यामध्ये असतील,
किंवा जो प्रेम करणारा देव आहे त्याचे गुणवैशिष्ट्य आमच्यामध्ये असतील तर आम्ही नक्कीच पवित्र देवाच्या वाटेवरती चालत आहोत आणि काहीतरी आपण देवामध्ये विश्वासणारे म्हणून काहीतरी गोष्टी आपण शिकत आहोत. ह्या गोष्टी देखील आपल्याला आमच्या जीवनामध्ये पाहायला मिळतील. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की पहिले करसपत्र याचा 13वा अध्याय हे संपूर्ण प्रीतीबद्दल आम्हाला गोष्टी शिकायला मिळतात. हे प्रामुख्यानं आमच्या जीवनामध्ये देव कोण आहे आणि देव कशा प्रकारे आम्हाला चालवतो याची संपूर्ण गोष्टी या अध्यायामध्ये आपल्याला मननासाठी दिलेल्या आहेत. ते आपण आमच्या जीवनामध्ये चिंतन मनन करूया. नक्कीच त्या जीवनाद्वारे आपण देवाला जे आवडणारं जे जीवन आहे ते आपण सादर नक्कीच करू. थँक्यू. नक्कीच पास्टर, तुम्ही बोलल्याप्रमाणे देव जो आहे तो या जगाचा निर्माण करता आहे आणि देवाविषयीचे लोकांचे जे समज आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि आज आपण जर पाहिलं, माझ्याकडचा जो मथळा आहे तो गुरुवारचा मथळा आहे आणि तो मथळा असा आहे की उत्पत्तीमध्ये देव. आणि मला तुम्हाला सांगू द्या की पवित्र शास्त्र बायबलमध्येच जर आपण पाहिलं तर जगाची निर्मिती कशा प्रकारे झालेली आहे, कोणी केलेली आहे, या गोष्टीची सुरुवात आपल्याला त्यामध्ये मिळतं पाहायला. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर बायबल जे आहे ते 2 भाषांमध्ये लिहिलेलं आहे. पहिली जी बायबलची भाषा आहे ती म्हणजे इब्री आणि दुसरी जी भाषा आहे नवा करार प्रामुख्याने तो ग्रीक भाषेमध्ये लिहिलेला आहे. आणि इब्री भाषेमध्ये जर आपण पाहिलं तर देवासाठी किंवा परमेश्वरासाठी एलोहिम हा शब्द वापरलेला आहे. एलोहिम ह्या शब्दाचा अर्थ देव किंवा परमेश्वर. मग आपण पाहायला मिळते आपल्याला उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये पहिल्या वचनामध्ये वचन सांगतो की प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी हे निर्माण केलेलं आहे. म्हणजे आपल्याला हे स्पष्ट समजतं इथं की जो देव आहे त्या देवाने प्रारंभी आकाश आणि पृथ्वी निर्माण केलेला आहे. मात्र गमतीचा एक भाग मला तुम्हाला सांगायचा आहे. तोच देव किंवा तोच एलोहिम नावाचा जो शब्द आहे ते खोट्या देवांसाठी सुद्धा वापरण्यात येतो बऱ्याचदा. आता खोटे देव म्हणजे काय की ज्यांना कुणीतरी बनवलेले आहे त्यांना खोटे देव आपण म्हणू शकतोय. मात्र बायबलमध्ये आपण पाहिलं जर एलोहिम या शब्दाचा अर्थ देव जो आहे तो कसा आहे, सर्वसमर्थ देव आहे, सर्वव्यापी आहे. जो देव फक्त एक शब्द बोलला आणि अवघं काही निर्माण झालेलं आहे त्या देवाविषयी इथे लिहिलेलं आहे. आणि प्रियानो, विशेष म्हणजे आपल्याला पाहायला मिळतंय की तो इतका सामर्थ्यशाली देव आहे की जेव्हा तो बोलत होता त्याच्या वाणीच्या द्वारे त्याच्या प्रत्येक शब्दाच्या द्वारे काहीतरी घडत होतं. आणि म्हणून आपल्याला हा देव माहीत आहे का, या गोष्टीचा आपण क्षणभर विचार करूया. आता जर आपण पुढे पाहिलं उत्पत्तीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये त्याच देवासाठी एक वेगळे नाव किंवा वेगळा शब्द वापरण्यात आलेला आहे ते म्हणजे यावे. यावे हे जे नाव आहे ते एलोहिम साठी तिथे जोडण्यात आलेलं आहे. त्याचं कारण हे होतं की आपल्याला पाहायला मिळतं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायामध्ये परमेश्वर बोलत होता शब्द आणि सर्व काही घडत होतं बनत होतं. मात्र 2ऱ्या अध्यायामध्ये तिथे यावे आणि यावे एलोहिम का शब्द जोडण्यात आला तर 2ऱ्या अध्याय 7व्या वचनामध्ये आपल्याला समजतंय की परमेश्वराने काय केलेलं आहे, आपल्या प्रतिरूपाचा जो माणूस आहे तो स्वतःच्या हाताने बनवलेला आहे. म्हणजे आपल्याला हे तिथे पाहायला मिळतंय की जो परमेश्वर आहे तो काय करतोय, खरा देव जो आहे तो त्याचं वैयक्तिक नाव असताना तो काय करतोय की मनुष्य जो त्याचा प्रेमळ जो मनुष्य आहे, ज्या मनुष्यावरती तो प्रेम करतोय त्या मनुष्याला तो काय करतोय, स्वतःच्या हाताने बनवतोय. आपण कल्पना करू शकतो एक क्षणभर की जो निर्माण करता सर्वसमर्थ देव आहे तो खाली वाकलेला आहे आणि त्याने माती गोळा केलेली आहे, मला वाटतं ते चिखल केलेला आहे आणि मग आपल्याला पाहायला मिळते की त्याने तो मनुष्य बनवलेला आहे आणि त्याने स्वतःचा श्वास त्या मनुष्याच्या नाकपुड्यामध्ये फुंकलेला आहे. प्रियानो, किती आश्चर्यकारक इथे आपल्याला पाहायला मिळतंय की देव जो आहे तो देवाचे आपल्यासाठी एलोहिम म्हणून श्रेष्ठत्व आपण पाहतोय आणि त्याचं उदाहरण आपल्याला पाहतोय. कारण का यावे म्हणून त्याच्या आमच्याशी असलेली जी जवळीक आहे ती आपल्याला लक्षात येते. उत्पत्तीचा पहिला अध्याय जर बघितलं फक्त देव तो फक्त शब्दाच्या द्वारे निर्माण करतोय. मात्र उत्पत्ती 2 मध्ये जर आपण पाहायला गेलो तर आपण हे पाहतोय की देव मानवासंगती किती जवळीकता तो साधतोय. पहा की तो मानवासाठी तो खाली वाकलेला आहे, माती गोळा केलेली आहे, माती ओली केली असेल आणि त्याने मातीचा तो पुतळा बनवलेला आहे
आणि स्वतःचा श्वास त्या पुतळ्याच्या नागपुड्यामध्ये फुंकलेला आहे. आणि प्रियानो, म्हणून या बाबीचा जर विचार आपण केला तर हे किती चांगलं आहे. विशेष म्हणजे तो जो देव आहे त्याचा सर्व गोष्टींवरती काय आहे, ताबा आहे. आणि त्याच देवाची आमच्या बरोबर काय आहे, जवळीक आहे. आणि म्हणून जर प्रेषितांचे कृत्य पुस्तक वाचलं तर संत पौल, पेत्र बऱ्याचदा हे जिवंत देवाविषयी लोकांना सांगत आहेत. त्यातूनच आपण जर पाहिलं प्रेषितांच्या कृत्याचा 17वा अध्याय 27 आणि 28 वचनामध्ये संत पौल म्हणतोय की तो आपल्यातल्या कोणा एकापासूनही दूर नाहीये, कारण आपण त्यात जगतो, वागतो आणि आहे. आणि म्हणून संत पौल तिथे म्हणतोय की जो देव आहे तो असा देव आहे, तो तुमच्यापासून, माझ्यापासून, कोणापासूनही तो दूर नाहीये असं संत पौल सांगतोय. आणि खरोखरच जसजसं आपण आपल्या देवाच्या शिलाविषयी अधिक आपण शिकू तर नक्कीच माझा विश्वास आहे की देव जो माहीत पाहिजे तर तो मला नक्कीच माहिती होणार आहे. आणि तेच आज ह्या आठवड्यामध्ये जो धडा आपण शिकत आहोत त्याचं नाव आहे देव माहीत आहे का. होय प्रियानो, आपल्याला देव माहीत आहे का. आपण जर बायबलमध्ये पाहिलं, बायबलमध्ये जर शोध घेतला देवाविषयीचा, सत्य देवाविषयीचा, खऱ्या देवाविषयीचा, तर नक्कीच तुम्हाला मला ही गोष्ट समजण्याची खेरीज राहणार नाही. आपण पुढे जर पाहिलं तर गुरुवारचा मुद्दा सुद्धा माझ्याकडे आहे. आणि तो मुद्दा सुद्धा किंवा गुरुवारचा जो मथळा आहे त्या मथळ्याचं नाव असं दिलेलं आहे इमॅन्युएल. इमॅन्युएल म्हणजे आम्हा बरोबर देव. आम्हा बरोबर देव म्हणजे या शब्दाचा सरळ अर्थ राहतोय की मनुष्यासमती राहणारा देव किंवा मनुष्यासाठी जगामध्ये आलेला देव. आणि जर कोणीतरी आपल्याला विचारलं की देव तो कोण आहे आणि त्या देवाची ओळख आपण कोणाच्या द्वारे करू शकतोय, प्रियाने एकच गोष्ट आहे, तो जो सत्य देव आहे त्या सत्य देवाची ओळख जी आहे ती मी फक्त येशू ख्रिस्ताच्याच द्वारे करू शकतोय. कारण का, येशू ख्रिस्त म्हणतोय योहानेच्या 14व्या अध्यायामध्ये 9व्या वचनामध्ये येशू म्हणतोय की ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिलेलं आहे. मग पिता कसा आहे याविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, येशूकडे पाहिलं पाहिजे आणि येशूविषयी शिकलं पाहिजे. आणि येशू ख्रिस्ताविषयी जर शिकायचं असेल तर पवित्र शास्त्रातूनच तुम्हाला मला त्याची माहिती किंवा त्याची शिकवण आपल्याला नक्कीच मिळते. आणि विशेष म्हणजे आपल्याला हे पाहायला मिळतंय त्याचे शब्द, त्याची कृती, त्याची पद्धत आणि मानवासाठी त्यांनी जी केलेली महान प्रीती आहे, त्याचं जे मरण आणि वधस्तंभाचं जे मरणानंतर जे पुनरुत्थान आहे ते त्याचं जे प्रदर्शन आहे त्याच्यातून येशू ख्रिस्त म्हणजे देवाला तो आपल्याला काय करतोय, आपल्या समोर तो देवाची प्रतिकृती किंवा देव आपल्या समोर तो पुढे आणतोय. आणि म्हणून प्रियानो, देव तुम्हाला मला माहित आहे का. आणि त्याच बायबलमध्ये जर आपण पाहिलं नव्या करारामध्ये मत्थाच्या पुस्तकामध्ये जर पाहिलं तर आपल्याला हे पाहायला मिळतोय आपण येशू जो आहे तो दीर्घकाळ वाट पाहणारा म्हणून मसिया असं त्याला म्हटलेलं आहे. आणि जे अभिवचन दिलं होतं त्याने ते पूर्ण केलेलं. कोणतं अभिवचन, कुमारी गर्भवती होईल आणि तिच्या पोटी पुत्र येणार आहे आणि तो जगाचा तारणासाठी येणार आहे. आपण दुसरं भाग जर पाहिलं येशू ख्रिस्ताविषयी मार्क शुभवर्तमानमध्ये आपल्याला समजतंय की येशू जो आहे तो सेवा करून घेण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आलेला आहे. तो देवाचा गुणधर्म त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे थोडक्यात काय, येशू ख्रिस्त जो आहे तो कृतिशीलपणामध्ये देवाची ओळख तुम्हाला मला करून देतोय. लूका शुभवर्तमान जर पाहिलं तर येशूला असं दाखवण्यात आलेलं आहे, चित्रीकरण करण्यात आलेलं आहे की येशू ख्रिस्त जो आहे तो दयाळू देव आहे. तो दयेबरोबर आज तो काय करतोय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मला दयेचा वृत्तांत येशू ख्रिस्ताच्या तो आपल्याला सांगतोय. म्हणजे थोडक्यात काय, येशू ख्रिस्त जर दया करतोय तर ती दया कोणाकडून येते, सत्याने खऱ्या देवाकडून येते. योहान शुभवर्तमानामध्ये आपण जर पाहिलं तर येशू ख्रिस्ताला मनुष्याच्या रूपामध्ये रेखाटण्यात आलेला आहे आणि तो मनुष्याच्या रूपामध्ये तो आला, देवाचा एकुलता एक पुत्र म्हणून आलेला आपल्याला पाहायला मिळतंय. आणि विशेष म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, जगाच्या तारणासाठी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. प्रियानो, आज आपण ह्या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर नक्कीच माझा विश्वास आहे की परमेश्वराची तुम्हाला मला ओळख झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच आज आपण काय करूया, या आठवड्याचा जो अभ्यास आहे, धडा आहे, देव माहीत असणे. खरोखरच जर देवाविषयी आपल्याला माहिती पाहिजे तर नक्कीच पवित्र शास्त्र तुमचं माझं काय करणार आहे, मार्गदर्शन करणार आहे. देव करो या सर्व गोष्टी तुम्हाला मला समजण्यासाठी विशेष सहाय्य करो, हीच मी त्याच्याकडे यावेळेस प्रार्थना करेन. धन्यवाद पास्टर. आज आपण शिकलं की परमेश्वराला माहीत करून घेण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे, तो का गरजेचा आहे जेणेकरून आपल्याला तो माहीत असावा.
परमेश्वर आपल्यावर जबाबदारी देत आहे की आपण प्रत्येकाने त्याचं शील जगासमोर प्रगट करावं. परंतु जर आपल्यालाच माहित नसेल, जर आपल्या स्वभावामध्ये परमेश्वर नसेल, तर आपण जगाला प्रदर्शित करू शकत नाही. आजच्या धड्यामध्ये आपल्याला अजून एक मार्गदर्शन आहे की पिढी दर पिढी प्रत्येक वडिलांद्वारे त्यांची जी प्रीती आहे ती वाढत जाते, प्रत्येक पिढीमध्ये येत राहते. परंतु ही जी प्रीती आहे, जर ती प्रीती परमेश्वराच्या प्रीतीशी तुलना त्याची केली तर असं म्हटलेलं आहे की समुद्राच्या एका थेंबाप्रमाणे आहे. आणि ही प्रीती फक्त मनुष्यांमध्ये आपल्याला दिसत आहे, जी थेंबा एवढी आहे. परमेश्वराची प्रीती, त्याची दया ही सार्वकालिकतेसाठी आहे. आणि आपल्याला सांगण्यात येत आहे की आपण सार्वकालिकतेसाठी त्याची दया, त्याची प्रीती ही शिकत जाणार आहोत. आणि जेवढं आपण शिकत जाऊ, जेवढं आपण त्याच्यामध्ये जाऊ, तेवढं अधिक आपल्याला त्याची दया समजून येणार आहे. आणि आपल्याला हे देखील सांगण्यात येत आहे की तरी देखील तुम्ही देवाच्या प्रीतीची लांबी, रुंदी, खोली, उंचीचे आकलन कधीच पूर्णपणे करू शकणार नाही. म्हणजे त्याच्या प्रीतीमध्ये अजून कितीतरी आहे, जिथपर्यंत अजून आपण पोहोचलेलो नाही. आणि या गोष्टी स्वर्गीय राज्यामध्ये अजून आपल्याला स्पष्ट होत जातील. जर परमेश्वरानं स्वर्ग सार्वकालिक केला असेल तर ते अर्थातच बोरिंग नसेल. त्याच्यामध्ये अनेक साऱ्या अशा गोष्टी असतील ज्या आपल्याला आशीर्वादित करतील, आनंदित करतील आणि आपल्याला जाणून घेण्यासाठी अधिक उत्साहित देखील करतील. आज आपण हे पाहत आहोत की परमेश्वरानं त्याच्या पुत्राद्वारे आपल्या सर्वांवर सार्वकालिक प्रीती केलेली आहे. आणि जेवढं आपण त्याच्या तारणाच्या योजनेवर मनन करू, आपल्याला हे समजत जाईल की खरोखर परमेश्वर किती प्रीतीचा देव आहे. आज आपल्या जीवनामध्ये नक्कीच परमेश्वराला आपण माहीत करून घ्या. ज्या परिस्थितीपर्यंत आपण आहोत त्याच्यातून अजून आपण सखोल जाऊया आणि देवाला आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण रीतीने आत्मसात करून घेऊया. आजच्या धड्याद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. पुढच्या आठवडी परत एकदा आपण सर्वजण या धड्याच्या अभ्यासासाठी एकत्रित असूया. तोपर्यंत देवाची शांती आपल्या अंतःकरणावर राज्य करो. धन्यवाद.